प्रकाश शेठ साळवी साहेब यांचं आता स्वागत होत आहे। सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे, कारण खास आपला अमूल्य वेळ देऊन आज ते इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि यासाठी आपण त्यांचा विशेष आभार व्यक्त करत आहोत। मी सर्वांना विनंती करेन की सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद। तसेच संत वसंत रत्नाकर पडवेकर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे, कारण आज या सामन्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊन ते आज इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यासाठी आपण शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करून सर्वांना विनंती करेन की सर्वांनी टाळ्या वाजवायचा आहे। टाळ्यावरती टॅक्स नाही आहे, त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सामना सुरू करायचा आहे, त्यांच्याला विनंती आहे की सामना सुरू करायचा आहे। सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री रवींद्रजी शिरकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री रवी यांचं स्वागत। अध्यक्ष मुंबई मित्रमंडळ अध्यक्ष यांना मी विनंती करेन की त्यांनी करायचं आहे आणि ते खास आपल्यासाठी ते वेळात वेळ काढून आलेले आहेत। सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे। मी पुन्हा एकदा तिन्ही सन्माननीय व्यक्तींचं हार्दिक स्वागत करतो आणि सामना सुरू झालेला आहे। ते मान्यवर बोलवलेले आहेत, त्यांचं मी मुंबई मंडळातर्फे श्री हनुमान मित्र मंडळ मुंबई तर्फे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतोय। श्री प्रकाशजी साळवी कुंभार समाजाचे अध्यक्ष, संत गोरा कुंभार पतसंस्थेचे अध्यक्ष तुकाराम बाबा, तुकाराम बाबा साळवी यांचे मी आभार मानतो। लांबला उभे ड्रोन आणलाय पण काय ट्रेनिंग हे करा, झूम करा, लांब कर माझ्याकडे बघा। माझ्यावर तू घे हे हा मध्ये मला गुलाब घेऊ दे, गुलाब घेऊ दे टिमचा नरेश, हे नरेश होय त्याला टीम शोधून द्यायचा त्याची त्याला बोललो हे मालक फिरतायत तिकडे व्हेरी गुड मीडिया अध्यक्ष मम्मीला शेवटचं आपल्याला ना
आमची टीम सगळी मंदिरात आहे. आज इंडिया के सबसे बड़ा ग्राउंड पे हम लोग आ चुके हैं। एक बार कैमरामैन 16 लाख दर्शक को दिखाओ, खचम खच भरे हुए हैं, बहुत ही बेहतरीन तरीके से आनंद ले रहे हैं। कैमरामैन जल्दी फोकस करो। सर्व खेळाडूंना विनंती आहे, मैदानामध्ये उभे राहणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, पिचच्या बाजूला उभं राहायचं आहे, रांगेने उभं राहायचं आहे. सर्व खेळाडूंनी रांगेने उभं राहायचं आहे. लवकरात लवकर नाही नाही, तेवढंच आहे ब्राईटनेस तेवढंच आहे, तो उन्हात नाही दिसत नाही. सर्व खेळाडूंना मैदानामध्ये असणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्वांनी रांगेने उभं राहायचं आहे. टाकतो धाब्या तिघांवर मला लक्ष आहे. रिटर्न नाही येत. सगळे आले पाहिजेत, सगळे. हे अचानक घेऊ नको. सामने आयोजित केलेले आहे, त्यासाठी 5,000 रुपये देणगी दिलेली आहे. अरे तो व्हिडिओ काढतोय फोटो साठी. हे ते बघ, असा फोटो इथं फक्त इथं दाबायचा नाही, चालू राहू दे. चिपळूण तालुका कुंभार समाज तालुका अध्यक्ष श्री प्रकाश साळवी साहेब यांनी 5,000 रुपये देणगी. कुंभारवाडीचा ख्रिस गेल म्हणजे वैभव. आता पाहूया किती षटकार चौकार मारतो आपल्या संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा मिथिलेश मारा करेल वैभव याला. सुंदर चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. चालत नाही, फक्त आम्ही दोघंच चालतोय अजूनपर्यंत. आणि हा गाडीवर थांबवतात, नाही बसत हे दोघं. आपण ज्या इच्छेसाठी गेलोय ना, केदारनाथची पण तुला स्टोरी सांगतो. रडतात विचार, लोक रडतात. मारा करेल. आता जबाबदारी पेलायची, कारण असं सांगायचं, ऐकलंच काय संघामध्ये आहे तुझे कुठं दमले सांगू काय. झेल होतो. अरे 3 कॅच पडला. प्रयत्न केला होता. सुंदर आणि मिसफील्ड आहे. अतिरिक्त 3 धावा. तुझा व्हॉट्सअप नंबर त्यालाच पाठव. गेलेले आहेत ते म्हणजे जयराम. हा ठीक आहे, लगेच पाठवतो. पुन्हा एकदा मिथिलेश माराकडे जयरामेला. आता संघाची धुरा आहे ती म्हणजे जयरामकडे. आणि फटका फसलाय. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न होता. हे राजेश, माझ्याकडे चांगल्या धुरा सांभाळणारे आमचे 2 दिग्गज खेळाडू, त्यांचं आपल्या टीमचं मुंबई मंडळाकडून स्वागत आहे.
काय दर्शन गोलंदाजी करतो. 2 धावांनी धावसंख्या जाऊन बसते. धाव जाऊन बसते 18. 10 धावांची गरज असणारा अजून गोलंदाजी मार्फत देखील दर्शन त्याला पुढचा चेंडू अमरसाठी. हो सुरेख फटका अमरचा ड्राईव्ह मारतोय. चेंडू मध्ये 1 धाव तर नक्कीच. एकवीस 7 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 7 धावा. समीकरण सोपं असणार आहे. 12 चेंडू. निकिट वगैरे ती अजून एक घे. केली तर ऑब्जेक्शन घेतला जाईल. जरा हात फिरवायलाच लागेल तुम्हाला. थ्रोवर बॉलवर ऑब्जेक्शन घेतला जाणार. सांगते मी. चला चला आता झालं. ऑब्जेक्शन हे किती टुवेन? एक धाव लल्ल्या चेंडू खाली आहे. लल्ल्या दिव्यांचा मोठा स्टार लल्ल्या. दरम्यान धावसंख्या आलेली 30. सुंदर असे बॅटिंग दोन्ही फलंदाजांकडून. अजूनही सलामीवीर आहेत मैदानात, त्यामुळे 30 धावा झालेल्या आहेत. उच्चांक गाठलेला हा सर्वात मला वाटतं आता ह्या सामन्यात उच्चांक आकडा ठरेल. दरम्यान 1 धाव. धावसंख्याला 31. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 50 धावांचा टप्पा कोणी अजून ओलांडलेला नाही. कोण ओलांडते ते पाहूया. ह्यांना आता संधी आहे. 50 धावा हे ओलांडू शकतात. दरम्यान पुन्हा एकदा मारा करेल. सुंदर फटका आहे. पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव तर काढलेला आहे. सुंदर फिल्डिंग देते दर्शक याच्याकडून. ते टॉस का बॉस करून बघूया. टॉस केलं जाते. फोटो नंतर काढा. टॉस काढा पहिला. 20 रुपयाची किंमत. टॉस का बॉस केला जातं. सामना पण चालू करून घ्या. सामना आपल्या 100 द्यायला लागेल. टॉस का बॉस केला जातोय. कोण टॉस जिंकतो बघूया आपण. सराच्या पद्धतीने टॉस का बॉस केला तर टॉस केला जातो. टॉसचा बॉस कोण झालाय? महाबली फायटर संघ हा टॉस का बॉस झालाय. खलीबली महाबली. त्याला गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. गोलंदाजी बॅक येते. सोमिनी संघ हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाज मात्र संकेत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाजी मार्फत देखील असणार आहे. दर्शक पहिला चेंडू संकेतचा स्विंग चेंडू श्री गणेश. काय टप्पा टाकतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. चल आता आम्ही जो जातो पुढे उतरतो. काय गोलंदाजी आता त्यांनी नाही माहिती आहे. अतिशय सुंदर चेंडू आहे. बॅटिंग आहे. रेडी राहा. मग नाही चांगला स्कोर पाहिजे. कुठल्या 7 धावा जर आपल्याला अतिशय सुंदर म्हणून बोललो होतं. ज्या मगाशी षटकार चौकार आणि त्यांनी बारिश केली तो बट्टा काय गोलंदाजी अविनाशला त्याच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा मोठा गडी मोठा मासा झालं संपलं चला लवकर किरण जा. अरे जा किरण लवकर. पावडर मार ना तू. उतर तू. बाजूला ना. चांगलं रनिंग. 2 बॉल संपला. ए भाऊ बाजूला बाबा. हा बॉल खायला आलाय बाजूला. 2 संप गेले बॉल. 2 डोळे गेले. हा ए लागतो का बॅटला बघ. 3 बॉल गेला. 3 बॉल खाल्ले त्यांनी. व्हिडिओ चालू आहे आपली.
कारणीभूत 3 बॉल झाले. थांब आता थांब, चौथा पण घे. हा घे चौथा. लागला हे बघ अशी यांची काम. नाही रे बॅट लागला ना, विचारतो काय झालं रे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर महाबली संघ. समीर शेठ, काय तुमची प्रतिक्रिया आहे? तुम्ही असा आवड होता 3 बॉल संपदे. भर असल्यामुळे आज आम्ही जास्त खेळू शकलो नाही. जरा तीव्रता जास्त आहे त्याच्यामुळे दमलो पण आम्ही. 2 मॅच झाल्यात आमच्या. तुम्ही 3 बॉल खाता आणि चौथ्या बॉलला आऊट होता. कसं असतं माहितीये का, सध्या काय चाललंय माहितीये का, उन्हाचा कहर असल्यामुळे आमच्या तब्येतीवरती थोडा परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही नाही करू शकलो काही कारणास्तव. तर खंत आहे आम्हाला. बेस्ट ऑफ लक तुमच्या दुसऱ्या मॅच साठी. बेस्ट ऑफ लक. आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे. जय जय महाराज. शिव्या घालण्याच्या तयारीत आहे, पण आज त्याला माहिती आहे स्वतः गॅप बघ त्याच्यामध्ये कोणाला सरळ गॅप आहे. चौका जाण्याची शक्यता आणि गेला मस्त बॅटिंग गाणं बॅटिंग पांडुरंग थोडासा महागडा गोलंदाज ठरतो. बॅटिंग आता मात्र तू पाहिजे सांगेल तू. आतापर्यंत 8 धावा आल्या आहेत. मग आता मात्र नक्कीच त्याचा हात तो गॅप खेळतो तसा. असा खेळाडू आहे. 8 झालं. प्रीमियर लीगला जवळजवळ 10 रुपयाची बोल लागली होती. बॉल बघा एकदा चालू चालतंय ठीक आहे. एक धाव मिळते. टाकतो एवढं काफी होतं, बस होतं. पटकन गेल्याने 1 ओव्हरला 9 रन मस्त आहेत ना. ए बरोबर खेळताय रे. धावसंख्या होते 9 10 1 बाद 10. आता मात्र चांगला स्कोर आहे. वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय संदेश. आणि 2 धावा निघतायत. बरोबर आहे. बस 2 बस. आता मात्र हे पाणी पाहिजे रे बेंचवर. भार्गव बोल ना. थोडासा चेंडूवर राग करतोय. नाही तो खेडेकर तो पडवेकर तेव्हा वाटल्या वर गेली आहे. पोझिशन तुला माहित नाही, गावी तू राहतोस ना. हे मार. आणि बॉल चांगले येतात रे मारायला. फलंदाज स्वेअरच्या मागणीसाठी वाट पाहत होता, परंतु नाही आला तेवढा तर तेवढा. च्या वरून गेलेला बॉल. हे कुणी पिऊ नका रे, खेळणाऱ्याला पिऊ दे. इथं कुणी पियाची नाही, कुणी पियाची नाही, तर खेळणाऱ्याला पियाचे. हे झाकण नाही पियाची नाही. चेंडू संदेशाने आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतो. थोडासा आपले तर ठेवायचे. आणि भार्गव मात्र ट्रॅकवरती तयारीत आहे कॅच पकडण्यासाठी. थोडासा जास्त जोशात आहे आणि सुंदर मस्त. आणि थांब धावसंख्या शतक संपल्याची घोषणा करतात आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर चालतंय रे सगळं वरची वरती दे नाही. ना आमच्या टीमचा तुम्ही संघ मालक हे कैलास आमचे मालक आपण पाहिलं रवींद्र पडळकर यांचा स्वतःच्या खर्चाने लसीचं वाटप होत आहे. तर मालकाचे हार्दिक अभिनंदन. मालकाने असंच सहकार्य करावा पुढच्या मॅच मध्ये. बाजूला वा फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे आणि हा घोषित स्वरूपात एक मान दिला आहे. थँक्यू.
अरे वारा पट्ट्या अरे कंपल्सरी आहे रे, कंपल्सरी आहे रे, 3 जण कंपल्सरी आहे. हा पाच चेंडू 8 धावा. लिंबू मारा पुन्हा एकदा अमर अरे आपण आणि हा न समजला चेंडू नयनेला निर्धाव जातोय. डॉट चेंडू काढून तुम्हाला आता जमणार नाही. तुम्हाला आता एकेरी दुहेरी किंवा चौकार षटकार मारणे गरजेचं आहे. 11 चेंडू 18 धावा असा रोमांचक सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं षटक तिसरं षटक घेऊन आलाय. अष्टमी नाईक घोलंदाजी महागडे देखील सज्ज झालाय. जिंकायचं असेल तर अष्टमी नाईक घोलंदाजी घोलंदाजी ट्रॅफिक 2 धावांचा प्रयत्न केला जातोय. सुरेख रनिंग आहे खरोखर. बाजूला रे आणि जयेश स्ट्राईकवर आहे. बजरंग बाजूला अजूनही स्ट्राईकवर मैदानात आहे. त्यामुळे सर्वांना चिंता आहे. आता तुझा काय कामच नाही. बॉल तर काय येतच नाही इकडे. आता येईल बघ आता कॅच. आता मात्र फिल्डर आणि सुंदर फटका आहे. पाहूया किती धावा मिळतात. 2 पाहिजे तर सुंदर क्षेत्ररक्षण पट्ट्याचं मात्र 2 धावा. हे तिसरा पण गाडा 2 धावा. नको आता जयेशला द्यायला पाहिजे. मोदींची हवा दाखवावी लागेल. हा सुंदर फटका आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. मात्र नयनने स्ट्राईक घेतले. नयनने स्ट्राईक घेतलेले नयन आणि सुंदर फटका आहे. सुंदर फटका आहे. पाहूया आणि सुंदर क्षेत्ररक्षण अमोल्याचं खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. आणि हा फलंदाज बाद स्वप्नील बादल कमांडीचे हे 2 नंबर थँक्यू डीजे. 26 धावसंख्या झालेली आहे. 2 मार्च तर सगळी ताकद पणाला लाव पण षटकार मार असे संघ मालक बोलत असतील तर फायनलचा मॅच आहे. आता टाकते अमर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि हा चेंडू निर्धाव जातोय. परत आता मॅच मध्ये वापसी केली. अमरचा लिंबू पुन्हा एकदा चाललेला आहे. नाहीतर कठीण आहे. अमर आता माराय देणार आणि सुवर्ण चेंडू अजूनही थांबा 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 थांबा. सुवर्ण चेंडू गेला आहे. थांबा. वाईड आहे. इक्वल होऊ शकतो. इक्वल 6 मारल्यानंतर सुवर्ण चेंडू सुवर्ण चेंडू असावा. 1 चेंडू 7 धावा. पोळीच नव्हतरी कान्हा माझ्या मनात. पोळीच नव्हतरी कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले मनात. कान्हा रे तुझ्यासाठी
तो आता आम्ही सुरुवात करत आहोत या कार्यक्रमासाठी सत्काराच्या. मुंबई मित्रमंडळाची अशी अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीचा, सभासदाचा, ज्याने आम्हाला हातभार लावलेला आहे याचा सत्कार व्हावा ही आमची एक धारणा आहे, आमचा हेतू आहे. आणि त्यासाठी आम्ही या माध्यमातून सर्वांचा सत्कार करण्याचा छोटासा हा प्रयत्न करत आहोत. आणि यासाठी सर्वात प्रथम आम्ही ज्या तरुण मित्रमंडळाने हा मैदान जो काही उपलब्ध करून अतिशय सुस्थितीत बनवून दिलेला आहे आणि त्यावर ह्या सर्व स्पर्धा 2 दिवस अतिशय छान पद्धतीने खेळल्या गेलेल्या आहेत, त्यासाठी नवतरुण मित्रमंडळांच्या सर्व सभासदांचं विशेष आभार. आम्ही त्यांचे ऋणी आहोत की जर या पंचांमध्ये सुनील पडवेकर जर उपस्थित असतील, सुनील पडवेकर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मदन पडवेकर अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी नारळ द्यायचा आहे आपल्याला. पंच म्हणून काम पाहिलेलं आहे, त्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न आहे सत्कार करण्याचा. संतोष पांडुरंग पडवेकर उपाध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी सत्कार घ्यायचा आहे. पांडुरंग पडवेकर, संदेश खेडेकर, राजेश खेडेकर, जय आनंद खैर उपस्थित आहात आपण. दिलीप पडवेकर उपस्थित आहात. दिलीप पडवेकर, क्रिकेटसाठी कॉमेंटेटर करणारे पांडुरंग टेरेवकर, कॉमेंटेटर म्हणून पांडुरंग टेरेवकर, ओमकार टेरेवकर. या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला हे सर्व डीजे किंवा इतर दिलेले आहे, मिथिलेश मालवणकर आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. सुहास पडवेकर, लाईट सप्लाय आपल्याला जी दिलेले आहे. सूरज शरद पडवेकर, चहा नाश्ता पाणी वाटप ज्यांनी केलेलं आहे, चहा नाश्ता पाणी वाटप ज्यांनी केलेलं आहे त्या सर्वांची नावं मी विचारत आहे. अविनाश हरिचंद्र मांडवकर, हरी पडवेकर, सुभाष हरी पडवेकर यांचा या क्रिकेट प्रीमियम लीग पर्व 2 साठी ज्यांनी देणगी अविनाश हरिचंद्र मांडवकर, नकुल नरेश पडवेकर, निवृत्ती लक्ष्मण पडवेकर,
निलेश नामदेव पडवेकर, पुणे मंडळ पैकी कोण उपस्थित असेल तर त्यांनी ही व्यासपीठावर यायचं आहे. पुणे मंडळ प्रथमेश पडवेकर आहे नाहीये. ओके. शंकर काशीराम पडवेकर आगमन झालेला आहे. माझी सभापती त्या होत्या. सर्वांतर्फे आपलं मॅडम खूप खूप स्वागत आहे आणि आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मी अध्यक्ष उपाध्यक्षांना विनंती करेन की सन्माननीय त्यांना व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आज त्या खास आपल्या या कार्यक्रमासाठी येथून ग्रुपला टाक आपल्या इकडे आलेले आहेत आणि मी विनंती करेन की मंडळातर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं हार्दिक स्वागत करणार आहोत. मी विनंती करेन की शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांना विनंती, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. श्री अमित जाधव हे सुद्धा त्यांच्या बरोबर उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत करायचं आहे. अमित जाधव हे त्यांच्याबरोबर आलेले आहेत. त्यांचंही स्वागत करायचं आहे. मागे येत नाही, पूर्ण येत नाही. धन्यवाद. मी आपणाला विनंती करेन सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. पुढील देणगीदार जे आहेत शिवाजी कृष्ण मालवणकर, कोण उपस्थित असेल तर लवकर व्यासपीठावर यायचं आहे. जनार्दन मालवणकर व्यासपीठावरती यायचं आहे. सौवेदिका विश्वास पडवेकर, वेदिका विश्वास पडवेकर, ग्रामपंचायत सदस्य. श्री हबप हरिश्चंद्र पडवेकर जर कोण असेल ना ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही घेणार कुंभारवाडी KPL साठी. तुमची कामगिरी देखील चांगली होती. या स्पर्धेमध्ये काय पडवेकर यांच्या हास्य हात 2 नंबरचा किताब देखील दाखवला. दुसरा खरोखर सुरेख कामगिरी होती. पुन्हा पुढच्या वर्षी प्रयत्न करते आपण स्पर्धेमध्ये कसं फायनलमध्ये जाईल. खरोखर तुझी अतिशय सुंदर कामगिरी होती आणि 2 नंबरचा पारदर्शक देखील चालतोय. सिनेमा संघामार्फत काय सुरेख कामगिरी केली होती या संघाच्या कर्णधाराने. सुरेख राजेश खेडेकरच्या माध्यमातून ही ट्रॉफी त्यांना संतबद्ध केली जाते. राजेश सुरेख कामगिरी आहे. टाळ्या झाल्या पाहिजे त्या संघासाठी. बरोबर सुरेख कामगिरी केली आहे. काय गेम दाखवलाय, गेम चेंजर केले का सुरेख. इथपर्यंत प्रवास त्यांनी गाठलाय. 2 नंबरचा प्राइज किताब पटकवतोय. सुरेख कामगिरी आहे. अमोलच्या संघ मालक देखील असणार या स्पर्धेमध्ये काय कामगिरी केली मित्रा. खरोखर सुरेख कामगिरी आहे. सुरेख कामगिरी तुझी. पूजा मॅडमच्या हस्ते मुंबई मंडळचे अध्यक्ष
अध्यक्ष यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. सुरेख कामगिरी असणार आहे. काय कामगिरी केली? सुरेख कामगिरी आहे. बरोबर इथपर्यंत प्रवास गाठला या संघाने. बरोबर गोल्डन मित्रा तुम्ही या फायनल मध्ये प्रवेश केलाय. इथपर्यंत प्रवास गाठलाय. कुंभारवाडीचा 2024चा मानकरी पटकवलाय, किताब पटकवलाय. सुरेख ताल्या झाला पाहिजे या संघासाठी मित्रांनो, ताल्या झाल्याच पाहिजे या संघासाठी. बरोबर सुरेख कामगिरी आहे. सुरेख कामगिरी आहे देखील. झाल्याच्या नंतर शैलेश पडवेकर तुम्ही टेस्टवरती या प्लीज, लवकरात लवकर. शैलेश पडवेकर देखील चालेल. पहिला किताब देण्याच्या आधी निकम मॅडमना 2 शब्द आमच्या या स्पर्धेमधून सांगायचे आहेत. निकम मॅडम हनुमान क्रीडा मंडळ यांच्या वतीने गेल्या वर्षीपासून खूप उत्साह आणि आनंदाने तुम्ही ह्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आणि ह्या स्पर्धा आयोजित करण्याचा मागे सगळ्यांचं सहकार्य आहे. विशेष करून या कार्यक्रम राबवण्यासाठी अध्यक्ष वसंतजी पडवेकर, बबनजी पडवेकर आणि सर्वच त्या व्यासपीठावर उपस्थित सन्मानित आणि सगळे क्रिकेट प्रेमी. खरं तर मला खूप आनंद झाला, कारण तुम्ही ग्रामीण भागामध्ये असून सुद्धा तुम्ही अगदी IPLच्या प्लेयर सारखे तुम्ही दिसत आहात आणि त्या दृष्टीने तुम्ही ह्या स्पर्धा पण आयोजित करत आहात. अनेक टीम इथे सहभाग झाले. जे टीम मालक आहेत त्यांचं पण विशेष धन्यवाद देते, कारण सगळ्यांचं सहकार्य ह्या स्पर्धेमध्ये असतं आणि सगळ्यांचं योगदान आहे आणि म्हणून अशा स्पर्धा गावागावामध्ये आपण आयोजित करत आहात. माझ्या ग्रामीण भागातील हे सगळेच क्रिकेटपटू हे पुढे जावेत हा सगळ्यांचा हेतू आहे. अध्यक्ष म्हणून तर वसंत पडवेकर नेहमी आपल्याला सक्रियाने काम करत असतात, पण सगळ्यांनाच मी या विशेष तरुणांना सांगेन की ज्याची आवड आहे, ज्या खेळामध्ये तुम्हाला आवड आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही पुढे जा आणि तुम्हाला ह्या सरावासाठी वेगवेगळे क्रिकेट मैदान तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं वेगवेगळ्या संघटनेकडून किंवा वेगवेगळ्या जे अध्यक्षांच्या माध्यमातून. तर तुम्ही तिथे नक्कीच सहभाग व्हा, चांगले क्रिकेट पटू बना, कारण तुमच्या माध्यमातून गावचं तर नाव पुढे जाईल ह्याचा अभिमान आम्हाला आहे. कारण तरी तुम्ही एक क्रिकेट प्रेमी म्हणून वेगवेगळ्या संघातून पुढे चला, कारण हा जागतिक स्तरावरती क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळला जातो आणि तुमच्यामधला एक प्लेअर पुढे व्हावा हीच अपेक्षा अध्यक्ष म्हणून तर आहेच त्यांची आणि सगळ्यांचीच आहे आणि वैयक्तिक माझी आहे, कारण प्रत्येकाकडे वेगळं स्किल आहे. त्याच्यातून आमचा जो ग्रामीण भागातील जो विद्यार्थी असेल किंवा हौशी क्रिकेट प्रेमी असेल तर त्यांनी पुढे जावं. क्रिकेट असेल, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, जे तुम्हाला तुमच्या आवडीचा जो खेळ आहे त्याच्यामध्ये पुढे चला, तर तुम्हाला चांगलं मार्गदर्शनही दिलं जाईल. पण कुठलंही मैदान सोडू नका, वेगवेगळ्या लिंक मधून तुम्ही खेळा आणि तुमचा हा खेळ अगदी जागतिक स्तरावरती जाईल अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि ज्या टीम आले त्यांचाही विशेष धन्यवाद देते. आणि शेवटी स्पर्धा ही स्पर्धा असते, नियमाचं कुठेतरी आपल्याला नियमाचे पालन करून हे आपल्याला स्पर्धक निवडायचे असतात आणि आजचा हा संघ आहे, हा विजेता संघ आहे. वेगवेगळे बॅट्स झालं पाहिजे. मॅडम साठी या स्पर्धेला 15,000 रुपयाचं पारितोषिक मॅडमने दिलं होतं. चला 1 नंबरचा सन्मानित करतील आपले राकेश शैलेश पडवेकर आणि वसंत पडवेकर यांच्या हस्ते 1 नंबरचा पारितोषिक जातोय. शौर्य 11 आणि मॅडम तुमच्या सुरेख कामगिरी आहे तुमच्या संघाची. काय कामगिरी चिकाटीने करणार, खरोखर अतिशय सुंदर कामगिरी म्हटली जाईल या संघाची. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. हा संघ या स्पर्धेतला मानकरी ठरलाय, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. सुरेख कामगिरी आहे. काय कामगिरी केलं करता त्याने आधीच सांगितलं होतं की या स्पर्धेमध्ये चिकाटीने खेळण्याचं खूप गरजेचं होतं.